तुम्ही बाबा परीक्षेची तिसरी स्टेज म्हणजे ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की या स्टेजमध्ये नक्की काय करायचं असतं. तर ऍक्शन रिसर्च प्रोजेक्टच्या स्टेजमध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतात त्यांच्या मागचं सायंटिफिक रिझन जे आहे ते सायंटिफिक रिझन शोधायचं, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, वेगळ्या वेगळ्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये त्या गोष्टी कशा पद्धतीने चेंज होतात ते तुम्हाला बघायचं आहे. आणि ते बघून त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे त्याचा डेटा तयार करून त्याच्यावरनं तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो तुमचा फायनली सबमिट होत आहे. आता याचं एक अगदी साधारण आणि सोपं उदाहरण मी तुम्हाला देते की सूर्यप्रकाशाचा वापर करून झाडं जी आहेत ती अन्न तयार करतात. मग याच्या मागचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन काय आहे, मग कुठलं कुठलं झाड जे आहे ते कशा पद्धतीने अन्न तयार करतं, याच्यामध्ये प्रत्येक झाडाचा पानाचा जो रंग आहे तो हिरवा असतो, काही झाडांचा पानांचा रंग पर्पल असतो, रेड असतो, येल्लो असतो. मग हे जे चेंजेस आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत, यांच्या मागचं सायंटिफिक रिझन शोधायचा आहे आणि डेटा तयार करून तो ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट म्हणून सबमिट करायचा आहे. आणि तुम्हाला जर जास्तीची माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. थँक्यू.